गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आणि जर संध्याकाळी बघत असाल तर गुड इव्हनिंग. ओके, आज आपण मॅथमॅटिक्सच्या महत्त्वाच्या घटकांना सुरुवात करत आहोत. म्हणजे हे जे घटक आहेत, दीज ऑल टॉपिक्स आर रिलेटेड विथ ऑल अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ऑल्सो. म्हणजे इतर सगळ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये तुम्हाला याचा उपयोग होईल. दिस विल बेनिफिट यू इन एव्हरीवेअर इन ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. ओके, नाउ टुडेज टॉपिक इज नंबर वर्क. ओके, आजचा जो घटक आहे तो आहे संख्याज्ञान किंवा नंबर वर्क्स. मग संख्याज्ञानामध्ये काय, दिस इज द बेसिक पॉइंट वी आर हँडलिंग फ्रॉम युअर स्कूलिंग. ओके, म्हणजे जेव्हापासून तुम्ही शाळा चालू केली तेव्हापासून तुम्ही हा टॉपिक शिकत आलेला आहात. फक्त याला थोडंसं हे टायटल करायचंय. ओके, म्हणजे तुम्हाला समजून घ्यायचंय फक्त. बघा, मॅथमॅटिक्स मध्ये नंबर महत्वाचे असतात. त्या नंबरचे वेगवेगळे ग्रुप्स पडतात. पहिला जो ग्रुप आहे तो आहे नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. या सगळ्या संख्या आपण पाहणार आहेत, पण फक्त आता सुरुवातीला दोन टॉपिक्स लिहून घेतलेत. मी स्क्रीनवर आधी लिहून का घेतो हे सांगतो, कारण परत लिहित बसण्यात वेळ जाईल आणि त्या व्हिडिओची लेंथ अनावश्यक मोठी होईल. ओके, ठीक आहे, समजून घ्या. तुमची इयत्ता वाढलेली आहे. बघा, नॅचरल नंबर म्हणजे काय, दीज आर काउंटिंग नंबर्स, वी कॅन काउंट देम. या अशा संख्या आहेत ज्या आपण मोजू शकतो, सहजगत्या मोजता येतात. हाऊ मेनी दे आर, वी डोंट नो. म्हणजे त्या किती आहेत आपल्याला माहित नाही. तुम्ही म्हणाला असं कसं सर? बघा, नैसर्गिक संख्या या सुरुवात फक्त 1 पासून होते. दे स्टार्ट फ्रॉम 1. 1 पासून स्टार्ट होते, 1 2 3 4 5. आणि सर्वात मोठी, सगळ्यात मोठी जी संख्या आहे, व्हॉट इज द लास्ट नंबर? तर लास्ट नंबर अननोन आहे, दॅट इज अननोन. ओके, तो नंबर आपल्याला माहित नाही. नॅचरल नंबर्सचा दे आर काउंटिंग नंबर्स, ते मोजता येतात. आणि द फर्स्ट नंबर किंवा द स्मॉलेस्ट काउंटिंग नंबर इज 1, तो 1 आहे. बट द बिग नंबर किंवा जो बिगेस्ट आहे किंवा जो लास्ट आहे, वी डोंट नो, आपल्याला माहित नाही. कारण तुम्ही अशा जर संख्या काढत गेलात की 12,000, हे समजा लिहिलंय 12 9 88 95 77 800 22 735, तरी पण तुम्ही त्या काढू शकता. म्हणजे किती झाले समजा, 3 आणि 2 5 आणि 2 6, हे 3 5 5 नंतर 7 9, मग त्याच्यानंतर 9 नंतर 11, मग इथं 12, म्हणजे किती झाले 12 13 15 नंबर झाले. ह्याच्या पुढे तुम्ही नंबर्स काढू शकता 17. सच काइंड ऑफ नंबर वी कॅन राईट डाऊन, असा लिहू शकतो. पण लास्ट नंबर लिहिता येणार नाही, कारण तुमचं आयुष्य चालू असेपर्यंत तो लिहित राहावा लागेल आणि पुढच्या पिढ्या सुद्धा लिहित राहतील. द नेक्स्ट जनरेशन दे हॅव टू ऑल्सो राईट डाऊन, सो इट इज अननोन. ओके, फॉरगेट दॅट. मग आता पुढे जाऊ. नॅचरल नंबर्स हा एक प्रकार आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर इथं लिहिलेला होल नंबर, ह्याच्यामध्ये काय फरक आहे बघा. इथं 1 पासून सुरुवात झाली, 1 to अननोन, पण इथं दे स्टार्ट फ्रॉम, होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0. कारण ह्याच्यामध्ये 0 नाहीये असं तुम्ही समजा. सुरुवातीला जेव्हा नैसर्गिक संख्या असतात, निसर्गामध्ये 0 नव्हता. माणसाने जेव्हा मोजायला सुरुवात केली, when the man started counting, he started it from 1 2 3 4 असं आपण म्हणू. 1 थिंग 2 थिंग्स, जर फ्रुट्स असतील तर 1 फ्रूट 2 फ्रुट्स 3 फ्रुट्स. पण 0 फ्रूट हे त्याला माहित नव्हतं. 0 ही कल्पना भारताने जगाला दिलेली आहे. ओके, 0 कोणी दिलाय त्यांचं नाव शोधायचंय आणि तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट यू हॅव टू राईट डाऊन हू फाउंड 0. ओके, जे असतील त्यांनी कोणी शोधला त्यांचं नाव टाकायचंय, किंवा आय विल आन्सर इट इन नेक्स्ट. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं मी उत्तर देईन. मग आता ही पूर्ण संख्या बघा, पूर्ण संख्या या शून्यापासून सुरू होतात. तुम्ही म्हणाल सर डिस्क्रिप्टिव्ह होतं थोडंसं, काय हरकत नाही, समजून घ्या. असू द्या डिस्क्रिप्टिव्ह. होल नंबर्स स्टार्ट फ्रॉम 0, ते शून्यापासून चालू होतात. 0 ही संख्या आहे. आपण एखाद्याला 0 देतो, तुला मी 0 लाडू देत आहे, म्हणजे आय एम गिव्हिंग यू 0 लाडू. दॅट मीन्स ही इज गिव्हिंग नथिंग. नथिंग जरी 0 असला तरी वेन इट इज प्लेस्ड बिफोर अदर नंबर, एखाद्या नंबरच्या पुढे ज्यावेळी आपण इथं 0 लिहिला होत काहीच नाही, पण 2च्या पुढे 0 लिहिला, दॅट गॉट अ व्हॅल्यू, त्याला किंमत येते. अंडरस्टूड? ओके, मग पूर्ण संख्या म्हणजे शून्यांचा समावेश असणाऱ्या नैसर्गिक संख्या.
दे आर ऑल्सो द नॅचरल नंबर्स बट विथ कन्सिस्ट ऑफ 0. त्यांच्यामध्ये शून्य असतो. आलं लक्षात? द टू नंबर वी फाइंड नाउ. आता आपण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या समजावून घेतल्यात. पुढचा आपला मुद्दा आहे पूर्णांक आणि परिमेय संख्या. ठीक आहे, चला आता आपल्या समोर आपण पुढचे 2 नंबर पाहत आहोत. नैसर्गिक संख्या आपण बघितल्या. ओके, नैसर्गिक संख्या बघितल्या, नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्स बघितले. नॅचरल नंबर्स मध्ये 1 पासून सुरू होतात तर होल नंबर 0 पासून सुरू होतात. म्हणजे बोथ आर सेम बट होल नंबर्स मध्ये इन्क्लुडेड 0. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट नंबर वी आर लुकिंग ॲट द कन्सेप्ट इंटिजर्स. आपण पुढची संख्या पाहत आहोत किंवा पुढची संख्या ज्ञान समजून घेत आहोत. तो आहे पूर्णांक. पूर्णांक म्हणजे काय ही कन्सेप्ट आधी समजून घ्यायला मी एक नंबर लाईन काढतो. नीट लक्ष द्यायचे. नंबर लाईन म्हणजे काय? अशा प्रकारची एक संख्या रेषा काढली. ओके, दिस इज नंबर लाईन. ह्याच्याशिवाय पूर्णांक संख्या समजून सांगणं पॉसिबल नाही. विदाउट दिस नंबर लाईन द कन्सेप्ट कांट बी एक्सप्लेन्ड. ओके, ती सांगितली जाऊ शकत नाही. इथं मी 0 मेन्शन केलाय बघा, तो इथं केलेला आहे 0. ठीक आहे, इथं 0 मेन्शन केलाय. 0च्या इकडं 1 2 3 आहेत ते टिल अननोन. ठीक आहे, आणि याच्या इकडं मायनस आहेत. आले लक्षात? आधी इथं लिहितानाच एक्झाम्पल मध्ये मी लिहिलेलं आहे 0च्या इकडं 1 2 3 मायनस मध्ये आणि इकडं प्लस मध्ये. मग हे कसं आहे? नंबर लाईन इज अ डिफरंट कन्सेप्ट बट इट इज व्हेरी युजफुल. ही युजफुल आहे. कशी? 0 ही सुद्धा एक संख्या आहे, 0 सुद्धा एक नंबर आहे, तो इंटिजर्स मध्ये येतो. इथून पुढे तुम्ही 1 2 3 4 असे टिल अननोन जाऊ शकता. अननोन पर्यंत तुम्हाला जाता येईल. ही झाली प्लस. ओके, नंबर लाईन 0 पासून इकडं प्लस नंबर्स लिहिले जातात. लिहिले जातात म्हणजे काय? फ्रॉम ह्या साइडने दिस ऑन द राइट साइड ऑफ 0 these are positive numbers we can say and from left side of 0 इकडं इथं होईल 0. इथून स्टार्ट करता येईल 1 -1 -2 -3 -4. हे कसं? तर जगात असे नंबर आहेत मायनस जातात. कसं? ही कन्सेप्ट कशी समजून सांगता येईल? जर टेम्परेचर प्लस होत असेल, टेम्परेचरचं उदाहरण खूप आयडियल आहे. तापमान जर वाढत असेल तर आपण काय म्हणतो? तापमान 34 डिग्री आहे, 35 डिग्री आहे, 36 डिग्री आहे. मग 0 डिग्रीला तापमान थंड व्हायला लागतं. द 0 नंबर टेम्परेचर डिक्रीजेस अँड बिलो इट मायनस होत जातं. मग तसं मग याचा अर्थ खाली तापमान नसतं का? असतं. 0च्याही खाली तापमान असतं, 0च्याही खाली नंबर असतात. आणि फ्रेंड्स, वी डझंट नो द मायनस नंबर. आपल्याला शेवटचा नंबर माहित नाही. तसाच वी डझंट नो द प्लस नंबर ऑल्सो. जो लास्ट नंबर आहे तो आपल्याला माहित नाही आणि इकडचा सुद्धा नाही. आले लक्षात? दीज आर ऑल नंबर्स आर कॉल्ड इंटिजर्स. ह्या सगळ्यांना म्हणतात इंटिजर्स. पूर्णांक संख्या हे सुद्धा अंक आहेत पूर्णांक, हे सुद्धा आहेत पूर्णांक. आणि ह्याच्यानंतरच्या कन्सेप्ट मध्ये आपण ज्यावेळी रॅशनल नंबर्स बघू ह्याच्यामध्ये अपूर्णांक सुद्धा येतात. ओके, ह्याच्यामध्ये अपूर्णांक येतात पण इकडे मात्र पूर्णांक येतात. अंडरस्टूड? इंटिजर्स मध्ये 0च्या पुढच्या धन संख्या, द पॉझिटिव्ह नंबर्स इन्क्लुडेड इन इंटिजर, अँड त्याच्या इकडच्या ज्या निगेटिव्ह नंबर्स आहेत मायनसच्या त्या सुद्धा इन्क्लूड होतात. दिस इज कॉल्ड इंटिजर्स. अंडरस्टूड? ओके, नाव आता आपण रॅशनल नंबर बघू. रॅशनल नंबर्स आपण 3 ते 4 कन्सेप्ट आतापर्यंत समजून घेतल्या. पूर्णांक, पूर्णांक संख्या आणि आता इंटिजर समजून घेतल्यानंतर आपण परिमेय संख्या समजावून घेत आहोत. परिमेय संख्या म्हणजे कोणत्या? ह्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत. परिमेय नंतर आपल्याला अपरिमेय पण समजावून घ्यायचे आहे. पण आधी परिमेय समजावून घेऊ. त्याच्याही आधी परत एकदा मी पूर्णांक संख्या सांगतो. पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्स. याचा अर्थ त्या प्लस पण असतात मायनस पण असतात. आले लक्षात? जर 0च्या खाली असतील त्या संख्या, त्यातला नंबर असेल तर तो पूर्णांकच असतो. मग आता आपण हा मुद्दा पुढे जाऊ आणि समजून घेऊ. रॅशनल नंबर हा नंबर आपल्याला समजून घ्यायचा आहे म्हणजेच परिमेय संख्या. मग हा ग्रुप कसा आहे हे वापरात येतात, आपण वापरतो. मग बघा, ती जर आपण एक उदाहरण धरलं, इथं मी एक्झाम्पल दिलेलं आहे 5/7 वगैरे. ठीक आहे, 5/7 म्हणजे काय?
आता वरच्या नंबरला आपण पी समजा. हा जो 5 दिलाय ना, याचं जर एक्झाम्पल घेतलं आपण 5/7 इथं खाली वरच्या नंबरला ती पूर्णांक संख्या असेल. पूर्णांक शब्द काय आहे? पूर्णांक. इंटिजर कोणताही, मग इट मे बी प्लस, इट मे बी मायनस. तो पॉझिटिव्ह असू शकतो, तो निगेटिव्ह असू शकतो. मग तो काय झाला? इथं बघा मी आणखी एक एक्झाम्पल दिलंय. -13 डिवायडेड बाय प्लस. -13 डिवायडेड बाय 9. ठीक आहे, मग प्लस नंबर आहे तरी तो परिमेय होणार. ओके, म्हणजे नुसत्या धनसंख्येने एकमेकाला भागायचं का? ती येणारी संख्या ती सुद्धा परिमेय असेल. बघा इथं पी हा कोणताही पूर्णांक असेल. पी कोणताही पूर्णांक. पूर्णांक म्हणजे तो मायनस पण चालेल, प्लस पण चालेल. आणि क्यू हा शून्येतर पूर्णांक असेल. शून्येतर म्हणजे काय? अदर दॅन 0. शून्याशिवाय दुसरा कोणताही अंक असेल तर या दोघांपासून जो नंबर तयार होईल तो सुद्धा असेल परिमेय संख्या. काय असेल? परिमेय संख्या. आलं लक्षात? कसं म्हणता येईल? इथं बघा एक्झाम्पल दिले. 5 डिवायडेड बाय 7. 5 ने 7 ला भागले. 5/7 हा क्रमांक परिमेय आहे. त्याच्यानंतर -13 डिवायडेड बाय 9 हा सुद्धा परिमेय आहे. दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर. त्याच्यानंतर 45 डिवायडेड बाय 4. 45 डिवायडेड बाय 4 इज इट रॅशनल नंबर? येस, इट इज रॅशनल नंबर. आता आपल्याला पुढे जाऊन इन फॉरवर्ड वी आर गोइंग टू लर्न. पुढे आपल्याला आणखी एक टर्मिनेटिंग डेसिमल नंबर शिकायचा आहे, म्हणजे खंडित दशांश रूप. खंडित दशांश रूप. तुमच्या परिमेय संख्या लक्षात आल्या असतील. यातले कोणते नंबर जर मी असं धरलं 36 बरोबर डिवायडेड बाय 5 तर हा सुद्धा परिमेय होईल. आणि जर असं जरी लिहिलं 36 डिवायडेड -36 डिवायडेड बाय 5 तरी सुद्धा हा परिमेय होईल. आले लक्षात? ओके, आता आपण यातला आणखी एक थोडासा पुढे जाऊन पुढचा टप्पा पाहू. चला, आता आपण जे समजावून घेणार आहोत तो आहे परिमेय संख्येचे दशांश रूप. दशांश रूप कसं काढायचं हे आपल्याला माहिती आहे. आपण ते 5वी 6वी 7वी ला शिकलो आहोत. तरी पण मी समजावून सांगणार आहे दशांश रूप कसं काढायचं. इथं बघा आधीच्या ह्याच्यात दिलेलं जे एक्झाम्पल होतं 45 डिवायडेड बाय 4. 45 डिवायडेड बाय 4. ओके, मग आता टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे ह्याला आपण कट करायचे, टर्मिनेट करायचं टिल वी फाइंड आउट द डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे, बघा इथं आपण लिहू 45 डिवायडेड बाय 4. ओके, आता तुम्हाला जर याचं डेसिमल फ्रॅक्शन येत असेल तर तुम्ही काढू शकता. स्टार्ट. बघा भागाकार करायचा आहे. 4 × 1 = 4 वजा केला, इथून 0 5 खाली घेतला. आता परत पुन्हा 4 × 1 = 4. 4 चा भाग गेला, वजा केला, 1 आला. ठीक आहे, आता इथं आपण डेसिमल देणार कारण याच्या पुढे भाग जात नाही पण आपल्याला काढायचा आहे. तो दिला. मग आता इथं 0 घेतला, डेसिमलचा पॉइंट दिल्यानंतर इथं 0 घेतला. मग इथं झाले 10. परत 2 चा भाग दिला. 4 × 2 = 8. 4 वजा 8. 4 × 2 = 8. ओके, मग इथं मायनस केलं. मायनस मध्ये काय आलं? 2. ओके, 2 आले. आता बघा काय होणार आहे. आता तुम्ही आणखी 0 घेऊ शकता. त्याच्यानंतर करायला घेता येतो. जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत 0 तुम्हाला घेता येतो. मग टिल 0 जिथपर्यंत येतो तिथपर्यंत. 4 × 5 = 20. ओके, 4 × 5 = 20. ठीक आहे, इथं 0 गेला, इथं 0 गेला. किती आलेत? 0. 0 येईपर्यंत आपण त्याचं टर्मिनेशन केलं, त्याचं फ्रॅक्शनायझेशन केलं, त्याला कट केलं आणि आन्सर किती आलं? 11.25. हे झालं 11.25. हे ह्याचं दशांश रूप झालं. काय झालं? दशांश रूप. आले लक्षात? 11.25 हे तुमच्या ह्या परिमेय संख्येचं दशांश रूप होतं. परिमेय संख्या ह्या पूर्णांक आणि अपूर्णांक संख्यांच्या स्वरूपात मांडता येतात. त्या निगेटिव्ह असू शकतात, पॉझिटिव्ह असू शकतात. मग फ्रॅक्शनच्या मेथडमध्ये त्या मांडता येतात. मग फ्रॅक्शन आपल्याला त्याला फ्रॅक्शनाइज करत करत कमी करावं लागतं. खाली आल्यानंतर हे त्याचं एक्झाम्पल होतं. आणखी एक टर्मिनेशनचं एक्झाम्पल आपण घेऊ. ठीक आहे, आणखी एक घेऊ. चला बघा, परिमेय संख्येचे दशांश रूप काढण्यापर्यंत आणखी एक एक्झाम्पल आपण लिहिलंय. म्हणजे हे आहे टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन्स. जो दशांश रूपापर्यंत घेऊन जायचा, जिथपर्यंत येत असेल तिथपर्यंत. ठीक आहे, मग बघा आता आपण याचं परत फ्रॅक्शनायझेशन करू.
तुम्हाला करता येत असेल तर सुरू करा. इफ यू कॅन डू. 5 एक 5. ओके, मायनस केला किती आला 0. 6 खाली घेतला, परत 5 1चाच भाग जातो. ठीक आहे, 5 परत मायनस 1 आला आजचा. आता पुन्हा इथं आपण पॉइंट दिला, कारण याच्या पुढे भाग जात नाही म्हणून आपल्याला दशांश रूप देता येतं. आता 0 घ्या, 5 दुनी 10 किती आलं 5 2 जा 10. ओके, काय आलंय ह्याच्या पुढे जाण्याची गरज नाही कारण टर्मिनेशन झालंय. इथपर्यंत 0 फ्रॅक्शनायचं झालं, ह्याच्या पुढे जात नाही, नंबर संपला ना. ओके, म्हणजे पूर्ण भाग गेल्यानंतर तिथं त्याचं उत्तर आलेलं आहे. याचा अर्थ परिमेय संख्यांचं दशांश रूप करताना किंवा त्या खंडित करत असताना खंडित दशांश रूप आहे. कसं आहे हे खंडित. ओके, हे खंडित दशांश रूप करत असताना अशा पद्धतीने येतं. याचं जे उत्तर आहे ते आलंय 11.2. समजलं, परिमेय संख्येचं खंडित दशांश रूप. आता इथं हे संपलंय. ह्याच्या नंतर आणखी 1-2 उदाहरणं आपण आवर्ती दशांश रूपाचे, म्हणजे जिथं खंड पडत नाही ह्याच्या नंतरही नंबर येत राहतो टिल आपल्याला माहित नाही तिथपर्यंत, तो पाहू. चला, आता जी परिमेय संख्या आपण पाहणार आहोत ती कुठेही न थांबते. म्हणजे मी शब्द वापरलाय तो नंबर कायम येत राहतो, त्याला शब्द वापरतात आवर्ती. काय वापरतात आवर्ती, किंवा त्याला म्हणतात रिकरिंग. ओके, हे कसं होतं आधी उदाहरण देतो आणि समजावून सांगतो. बघा इथे एक्झाम्पल आहे, परिमेय संख्येच पाहत आहोत आपण. 20 डिवायडेड बाय 3 आहे. ओके, बघा बरं, आता हा क्रमांक परत परत येत राहणार, या आधीच सांगतोय. कसं, इकडे बघायचंय कितीचा डिव्हिजन भाग जातो बघा. 3च्या पाड्यात 18च्या आधी काय आहे, म्हणजे 3 सक 18. ओके, 18 मायनस केलं काय वजाबाकी येणार 2 आले. ओके, मग आता इथं पॉइंट दिला आणि इथं घेतला 20, परत 3 सक 18. ओके, परत वजाबाकी केली आला 2, परत पुन्हा 0 देऊ शकता 3 सक 18, परत वजाबाकी केली येणार 2. मग हे असं कायम चालू राहील, कारण एकदा तुम्ही दशांश चिन्ह दिलं त्याच्यानंतर हे डेसिमल पॉइंट इफ यू यूज वन टाइम यू कॅन टेक ॲज मेनी ॲज झिरोज. तुम्ही खाली किती झिरोज घेऊ शकता, त्याला लिमिट नाही. मग असं जर असेल इफ दॅट, मग जर असं असेल तर 20 मधून 18 गेले, 20 मधून 18 गेले, म्हणजे हे तर कायम येत राहील. यस, हे कायम येत राहील. त्याच्यामुळे असा नंबर आला, याचा अर्थ हा अनएंडिंग प्रोसेस आहे. दिस इज नॉट एंडिंग ॲट ऑल. ती संपत नाही, म्हणजे तीच काय आहे आवर्ती. कोणती आहे आवर्ती आहे, जिची आवर्तन येत राहतील. परत तो 20 परत तो 20, तुम्ही दिवसभर खेळत बसले तरी तेवढंच येणार आहे. आले लक्षात. परिमेय संख्येचं अखंडित, इथं शब्द आपण वापरलेला आहे अखंडित. काय आहे अखंडित दशांश रूप. ठीक आहे, आले लक्षात. जे खंड पावत नाही, आधीच्या याच्यात कुठेतरी एंड होता, तो नंबर 0 एकमेकाला क्वालिफाय करून तिथं ते 0-0 उत्तर यायचं भागाकाराचं, इथं येत नाही. आलं लक्षात. अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नॅचरल नंबर समजावून घेतले, त्याच्यानंतर होल नंबर समजावून घेतले, इंटिजर समजावून घेतले, रॅशनल नंबर समजावून घेतले, आणि रॅशनल नंबरचं डेसिमिफिकेशन करताना त्याला टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन आणि नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन समजावून घेतला. ओके, तुम्हाला आजचा घटक इफ यू लाईक, जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करा. थांबतोय. गुड डे, बाय.